सर्व भक्तांना नम्र विनंती आहे, जे प्रसादालयाकडे असतील, जे पुस्तक स्टॉलकडे असतील आणि जे यज्ञ मंडपाच्या तिथे बसलेले असतील, जर आपलं काम झालं असेल तर आपण या मुख्य मंडपात येऊन आसन ग्रहण करायचं आहे. मुख्य मंडपात येऊन आसन ग्रहण करायचं आहे. अवघ्या काही क्षणातच प्रतिदिनी जे आपण सुरू केलेलं आहे प्रेमामृत साधना चरित्र कथन, हे इथे सुरुवात करणार आहोत. वैद्य अनिकेत गीताराम घोटणकर, आयुर्वेदिक चिकित्सक, पंचकर्म ज्यांचं केंद्र आहे असे अनिकेत घोटणकर या ठिकाणी काही वेळातच मंचावर आसनस्थ होतील. श्रोते हो, गेल्या 3-4 दिवसापासून आपण सर्वजण सुंदर अशा या प्रिमायसेसमध्ये जमलेलो आहोत. यज्ञांच्या आहुती होत आहेत, मंत्रोच्चार होत आहेत, मंत्रांचा उद्घोष होत आहे, आई जगदंबेंचा या ठिकाणी जय जयकार होत आहे. या सर्व सुंदर आणि अतिसुंदर वातावरणात, अप्रतिम वातावरणामध्ये आपण सगळेच जण रममाण झालेलो आहोत. आपली रोजची दैनंदिनी काहीही असो, पण 20 ते 28 आई जगदंबेचा घोष करणं ही आपली आता दैनंदिनी ठरलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या आहुतींमध्ये आपल्या तन मन धनाची आहुती ही अत्यंत महत्वाची आहे. मानस पूजा आईची ही अत्यंत गरजेची असते. मनी श्रवणी भक्ती नयनी काजळ रूपी ल्याली नयनात आई आली भवानी भजनात. ही माय भवानी प्रत्येक ठिकाणी असते. तिचा साक्षात्कार हा ज्याला त्याला वेगळा असतो. आणि म्हणूनच निस्सीम भक्ती, नवग्रह भक्ती, नवविध भक्ती आणि भक्तीचे हे नवरस ओसंडून या 8 दिवसात आपल्या ओंजळीत येणार आहेत. ते आपण ग्रहण करायचे आहेत. ज्याचं त्याचं प्राक्तन आणि ज्याचं त्याचं भाग्य, ज्याचा पदर मोठा आहे तो भक्ती रसानं भरणार आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगते. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते, या मोठ्या मुख्य सभा मंडपात आपण येऊन या ठिकाणी आसन ग्रहण करायचं आहे. मी प्रवीणा कन्नडकर आपणा सर्वांचं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी वैद्य डॉक्टर अनिकेत गीताराम घोटणकर, आयुर्वेदिक चिकित्सक, पंचकर्म केंद्र ज्यांचं आहे, मागील 18 वर्षापासून 4 पिढ्या जवळपास गुरुगृही या जोडलेल्या आहेत. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व. ज्या व्याधी आपल्याला असतात त्या ॲलोपॅथीने जितकंही आपण औषध घेऊ, पण तेच जर का आयुर्वेदात आपण उतरलो तर बिना साइड इफेक्ट आपल्या व्याधी बरे करणारे असे डॉक्टर आहेत. त्यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. शुद्ध स्वच्छ मन, शुद्ध मन असावं, स्वच्छ शरीर असावं आणि निरोगी आयुष्य असावं. निरोगी आयुष्य ज्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त होणार आहे असे डॉक्टर आपल्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून आपल्या सोबत आहेत. खऱ्या अर्थानं परमपूज्य प्रेमानंदीनाथ महाराज आणि परमपूज्य हरिहरानंद महाराज यांच्या चरित्र कथनामध्ये आलेले वेगवेगळे अनुभव ते इथे मोठ्या खुबीनं आपल्याला मांडतायत. जणू काही प्रत्यक्ष त्यांचा चाललेला संवाद आपल्या समोर ते मांडतायत. व्यावहारिक रूपानं प्रेमानंदीनाथ कशा होत्या,
त्या कशा भक्तांना आपलंस करायच्या, भक्तांची दुःख कशा सावरून टाकायच्या, हेही त्यांनी सांगितलं. साधनेतील आणि तात्विक रूपातील आई अंबा आणि सप्तशतीचे पाठ यातून केलेली साधना कशी फळाला आली आणि आज कुटुंब आयुष चंडीचं आयोजन करतंय आणि आपण त्यात सहभागी होतोय, हे खरी आपली भाग्याची गोष्ट आहे. जोरदार टाळ्या स्वतःसाठी झाल्या पाहिजे. मी म्हणणारे सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकले नाही. ज्याच्या प्रार्थनी आहे प्रसादाचा लाभ, तोच या दारी आलेला उभा सांब, असं म्हणावं वाटतं. आणि मी माझं निरूपण म्हणा वा प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतोय आणि अनिकेतजींना विनंती करते, आपण आजच्या या प्रेमामृत साधना या चरित्र कथनाला सुरुवात करावी. ज्यांनी आपल्यापैकी ज्यांना ऐकायचं राहिलं असेल, आपल्या घरच्यांना ऑफिसच्या निमित्ताने असेल, नोकरीच्या निमित्ताने असेल, तर आपण YouTube वरती सुद्धा हा दुर्लभ योग साधू शकता. YouTube वरती हरिहर सद्गुरु शक्तीपीठ या नावानं YouTube चॅनल सुरू आहे आणि योगी हा दुर्लभ या नावाने आपण YouTube वरती चरित्र कथन हे प्रेमामृत साधना ऐकणार असाल. ऐकावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि थांबते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि वैद्यजींना रिक्वेस्ट करते. तुझे नाम अमुचे मुखासी येवो, माते तुझे आम्ही दासानुदास. नमस्कार माते तुझ्या चरणास. ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः. ओम नमो नारायणी ब्रह्मीभूत माता प्रेमानंदीनाथ महाराजाय नमो नमः. नित्यानंदी स्वरूप तुमचे वायू सवे संचरे, ब्रह्मानंदी निमग्न असता तुची आता धावरे. सायंकाळी तुम्हासी स्मरता विघ्नेची होती दूर रे. सिद्धनाथा येऊन आता भक्तासी तू पावरे. सद्गुरु सिद्धनाथ महाराज की जय. परब्रह्म उभे दिगंतरी हो, मूर्ती कैसी साजे पृथ्वीवरी हो. दिगंबरी सर्व भस्मांग तेजे, समाधिस्थ स्वामी कृष्णानंद साजे. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. योगीराज स्वामी ब्रह्मरूप ध्यानी, ओंकार नामे सदा धुंदमनी. असे सतत रेणुका ध्यान स्वरूपी, सदानंदी आनंद चिद्घनानंद मूर्ती. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. जगी साध्वी झाली प्रेमानंदी नाथा, कलियुगी ही धन्य धन्य माता. प्रेमाळू दयाळू अतिवार्द्र चित्ता, नमस्कार माझा प्रेमानंदी नाथा. प्रेमानंदीनाथ महाराज की जय. नित्य अनुष्ठानी रमे जो तापसी, योगीराजनी दिधले अधिकार पदासी. शक्तिदंड हाती भक्ता उद्धरण्यासी, नमस्कार माझा श्री उमाकांत मूर्ती. सद्गुरु अप्पा महाराज की जय. परमपूजनीय ब्रह्मीभूत माता सौभाग्यवती प्रेमानंदीनाथ महाराज यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं
आयोजित या आयुत चंडीच्या 9 दिवसांच्या पूर्ण उपक्रमामध्ये जसं यज्ञ सोहळा सुरू आहे, तसाच चरित्र कथनाचा, चरित्र श्रवणाचा आणि चरित्राच्या चिंतनाचा हा एक भाग आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. काल आपण सुरुवात केली, परवा दिवशी सुरुवात केली, काल आपण बोललो. या 2 दिवसामध्ये परमपूजनीय स्वामीजी योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज आणि आईसाहेब प्रेमानंदीनाथ महाराज या दोघांच्याही आरंभीच्या काळामध्ये स्वामींनी केलेले काही अनुष्ठानं, त्यानंतर त्यांना झालेली सद्गुरूंची प्राप्ती, त्यानंतर त्यांना सद्गुरूंची झालेली आज्ञा विवाहबंधनात अडकण्याकरता, आणि त्यानंतर आईसाहेबांची झालेली भेट. बल्लाळ कुटुंब, आईसाहेबांचं माहेरचं जे आडनाव होतं ते बल्लाळ. केंदळ नावाचं जे छोटंसं गाव आहे, सोनईपासनं राहुरीकडं जाताना, राहुरीच्या दिशेने जाताना उजव्या हाताला एक वळण लागतं आणि त्या ठिकाणी केंदळ नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये आईसाहेबांचा जन्म झाला. आईवडिलांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली त्या हळूहळू मोठ्या होत होत्या. आईवडिलांकडनं परिपक्वता त्यांना प्राप्त झाली. योग्य असं आचरणाचं मार्गदर्शन वडिलांकडनं आणि पातिव्रत्य धर्माचं मार्गदर्शन आईकडनं त्यांनी घेतलं आणि योग्य वेळी त्यांचा स्वामींशी विवाह सोहळा संपन्न झाला. ही गोष्टही आपण काल पाहिली. विवाह झाल्यावर लगेचच स्वामींना गायत्री अनुष्ठान, गायत्री पुरश्चरण, भगवती गायत्री मातेच्या अनुष्ठानाची आज्ञा झाली आणि त्या आज्ञा झाल्याबरोबर विवाहानंतर काहीच दिवसामध्ये त्या अनुष्ठानाला आरंभ झाला. नगरच्या बालाजी मंदिरामध्ये या पद्धतीने संपन्न झालेला हा सगळा अनुष्ठानाचा भाग, त्याची समाप्ती जवळपास 3 वर्षानंतर काळेश्वराच्या मंदिरामध्ये दशकुंडात्मक यज्ञानं सांगता झाली. त्या यज्ञामध्ये अत्यंत आत्ता आपण ज्या पद्धतीची अनुभूती सगळेजण घेत आहोत, अशी अनुभूती सर्वांनी घेतली. सर्वांना तृप्त करून सर्व ब्रह्मवृंदांचे आशीर्वाद घेऊन पुढचं मार्गक्रमण सद्गुरूंच्या आज्ञेनुसार स्वामींचं आणि आईसाहेबांचं सुरू होतं. एक शोक निर्माण करणारी घटना आपण काल समारोपाच्या वेळेला थोडक्यात बघितली आणि त्या शोक निर्माण करणाऱ्या घटनेचा भाग आईसाहेबांना थोडी चटक लावून गेला. कन्यारत्न पोटी आलं आणि जन्मापूर्वीच मृत असं ती घटना झाली. मातृत्वाच्या आनंदापासून दुरावलं गेल्यामुळं त्या दुखावल्या गेल्या. स्वामींनी, कृष्णानंद स्वामींनी त्या ठिकाणी अगदी त्याचा योग्य अर्थ आईसाहेबांच्या आणि स्वामींच्या समोर मांडला. रमाईस न सहे ताण प्रसंगाचा, स्वामी सांगती भोग प्रारब्धाचा, भ्रष्ट योगी असे जीव साचा, तया मुक्तीचे कारण हरिरमा जाहले. एक भ्रष्ट योगी असा जीव, त्या जीवाला केवळ काही गर्भावास एवढंच त्याचं प्रारब्ध शिल्लक होतं आणि मग त्याची मुक्ती होणार होती. तर त्याच्या मुक्तीचं कारण तुम्ही दोघं झालेलं आहात, त्यामुळे त्याचं काही वाईट वाटण्याचं कारण नाही. अशा पद्धतीनं स्वामींनी, कृष्णानंद स्वामींनी उभयतांचं सांत्वन केलं. सामान्यतः हा जो अर्थ आहे तो आध्यात्मिक स्तरावरचा अर्थ आहे. कुठलीही घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेस 3 सत्ता त्या ठिकाणी कार्यरत असतात. एक व्यावहारिक सत्ता, एक काल्पनिक सत्ता आणि एक आध्यात्मिक.
प्रत्येक घटनेचा त्या त्या अनुषंगाने अर्थ लावावा लागतो आणि तो लावला तरच आपल्याला त्यामधनं बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो. अन्यथा त्या समोर घडलेल्या घटनांचा उलगडा न झाल्यामुळं आपण त्याच गोष्टींमध्ये अडकत राहू शकतो. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा तशा अर्थानं व्यावहारिक आणि आध्यात्मिक स्तरावरती चिंतन करण्याची सवय हळूहळू अभ्यासातनं आपल्याला लावता आली पाहिजे. जणू काही तेच यातनं स्वामींनी आपल्याला सूचनावाजा एक सल्ला आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. असं आहे की आपण गतजन्मीचे प्रत्येकाचे काही ना काही संदर्भ असतात. गतजन्मीचे प्रत्येकाचे काही ना काही देणे घेणे असतात. असं असतं की आज मला एखादी गोष्ट कोणाकडनं प्राप्त होतीये तर ती देणं राहिलेला असलेला व्यक्तीच आपल्यापर्यंत देतो, किंवा आपण कोणाला तरी काही देत असू तर आपण कोणाचं तरी ते घेतलेलं असतं म्हणून देण्यासाठी आपण भेटलेलो असतो. आणि ह्याला आध्यात्मिक अर्थ लावणं असं म्हणतात. तर हे देणं घेणं हे म्हणजे कर्म. कर्मामध्ये पुन्हा 3 प्रकार आपण आता क्रियमाण, संचित, प्रारब्ध हाही तो एक तात्विक भाग त्याच्यामध्ये येतो. आणि त्यानुसार प्रारब्धाचा जो काही भाग घेऊन जीवदशेत आपण जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर या जन्मात या जीवदशेत जे काही आपण समोर भोगतो त्याच्या मागं काही ना काही आध्यात्मिक अर्थसुद्धा असतो. हे आपण लक्षात घ्यावं. हे या प्रसंगातून एक अधोरेखित करावं असं वाटतं. ह्याला एक उदाहरण आठवतं आहे आत्ता, ते थोडंसं सांगतो आणि आपल्या कथानकात पुढे जाऊयात. सगळं रामायणातलं युद्ध संपल्यानंतर ज्या वेळेला सर्वजण अयोध्येला पुन्हा येतात तेव्हा अयोध्येमध्ये सर्वांचं कौतुक करावं राज्याभिषेक रामरायाचं झाल्यावर, म्हणून सीतामाई सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू देतात. सगळ्यांना वस्तू देताना सगळेजण त्या वस्तू स्वीकारतात. मारुती राया मात्र स्वीकारत नाहीत. एकदम मौल्यवान हार दिलेला असतो, पण ते म्हणतात नको मला. तू कोण आहेस, तुला काय वाटतं, असं जेव्हा रामरायांनी विचारलं त्यावेळेस दिलेलं अध्यात्म रामायण जे आहे, त्या अध्यात्म रामायण म्हणजे व्यासमुनींनी रचलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा असा उल्लेख आहे की मारुती राया म्हणतात की जीवरूपाने म्हणाल तर मी तुमचा दास आहे, त्यानंतर अंशरूपाने म्हणाल तर मी तुमचा अंशच आहे, आणि आध्यात्मिक अर्थ किंवा पारमार्थिक स्तरावरती म्हणाल तर मी तुमचाच आहे की तुम्ही आणि मी वेगळे नाहीच आहे. म्हणजे हे जे काही विचार करण्याची एक पद्धत असते ती आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्या नात्याला आज आपण आपलं म्हणत असतो ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आध्यात्मिक अर्थसुद्धा त्याचा उलगडून त्यानुसार आपण पुढे गेलं पाहिजे. या सगळ्या प्रसंगामध्ये परमपूजनीय आईसाहेब ज्या वेळेला हा प्रसंग त्यांच्यावरती ओढवला त्यानंतर फार काळ दुःख न करता रमाईने पकडला धागा नामाचा, म्हणून पडला विसर प्रसंगाचा, वाढला भार आता अनुभवाचा, नित्य कर्म सुरळीत सुरू झाले. आता कृष्णानंद स्वामी आज्ञेने आपण आणखी करावी तपाचरणे, हरिरमा उभय करीती मागणे, आई जगदंबेसी विनविती सतत. सद्गुरु सिद्धनाथ मार्ग दाविती, स्वामी कृष्णानंद योजून देती, उभयता उपास्य देवता शिवशक्ती, बाणेश्वर तपस्थानी येऊन राहती ते. असं आहे की आपण आपल्याला हवी आहे त्या गोष्टी करता आईसाहेबांच्या आणि स्वामींच्या चरित्राकडे बघितल्यावरती आपण हे समजून घेऊ शकतो की एक अनुष्ठान झालं की दुसरं अनुष्ठान, दुसरं झालं की तिसरं, त्याचं झालं की पुढचं, त्याचं झालं की पुढचं, असं सातत्याने अनुष्ठान स्वामींनी मागून घेतलेलं आहे. सद्गुरूंना विनंती केलेली आहे, सतीला विनंती केलेली आहे की मला कर्म अन्य नकोच आहेत, फक्त अनुष्ठानात रत राहू दे. कुठल्या क्षणापर्यंत? जोपर्यंत या देहाचा विसर होत नाही तोपर्यंत. आणि या पद्धतीने पुढचं अनुष्ठान म्हणजे गायत्री पुरस्चरणाचं अनुष्ठान झालं, मध्ये हा एक छोटासा शोक निर्माण करणारा प्रसंग होऊन गेला आणि त्यातनं बाहेर आल्याबरोबर त्यांनी आता पुढचं अनुष्ठानाची विनंती केली. सिद्धनाथ परमपूजनीय सिद्धनाथ महाराजांनी पुढची आज्ञा दिली की आता बाणेश्वर नगर शहरापासनं
काही छोट्याशा अंतरावर, एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावर बुऱ्हाणनगर नावाचं देवीचं मंदिर आहे, तुळजामातेचं, तुळजाभवानीचं. आणि त्या आई जगदंबेच्या मंदिरापासून अगदी मागच्या बाजूला बाणेश्वर नावाचं एक जुनं मंदिर आहे. त्या मंदिराच्या ठिकाणी उभयता म्हणजे आपण दोघांनी जाऊन आता उपासना करावी अशा पद्धतीनं कृष्णानंद स्वामींनी योजना आखून दिली. सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं की उपासना करायची आहे, शिवमंदिरात जाऊन करायची आहे. मग कृष्णानंद स्वामींनी नगरच्या नजीक असलेलं ते कुटुंब म्हणून शहरात राहत होते, तिथून काही अंतरावरच असलेलं बाणेश्वर मंदिर सुचवलं गेलं आणि त्या ठिकाणी पाहणी करायला किंवा आता अनुष्ठानाला म्हणून थोडंसं साहित्य सामान घेऊन स्वामी आणि आईसाहेब बाणेश्वरला आले. बाणेश्वर नावाचं मंदिर बुऱ्हाणनगर नावाच्या गावापासून काही अंतरावर होतं. म्हणजे अगदी असं म्हणता येईल की 1 किलोमीटर भराचं अंतर किंवा त्याच्याही कमी. पण मंदिर तसं अलिप्त होतं, त्याच्या नजीक घरं नव्हती फारशी कोणाची. तिथे मंदिराच्या बाहेर एक ओटा होता, त्या ओट्यावरती दोघांनी आपलं सामान ठेवलं आणि त्या ठिकाणी थांबले. संध्याकाळ झालेली होती, त्याच्यामुळं आजूबाजूला कोणी दिसलं नाही. आतमध्ये जाऊन नमस्कार केला. आता इथं कसं राहायचं याची व्यवस्था आपण बघूयात म्हणून बसले, ओट्यावर थांबले. आजची रात्र काढू, उद्या बघूयात. प्रसंग असा झाला की त्या गावाचा जो पोलीस पाटील होता त्याला हे समजलं की कोणीतरी जोडपं त्या ठिकाणी आलंय. आता अधिकार ज्याला मिळालेला असतो, गावाचा पोलीस पाटील, मग अधिकार मिळाला की मग मला विचारल्याशिवाय गावात कोणी काही करू नये असं त्याचा एक समज झालेला होता. तो जरा तावातावानी त्या ठिकाणी आला की अरे कोण आहे तुम्ही? स्वामींनी सांगितलं काही नाही, देवाची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, या ठिकाणी राहायचं आहे आम्हाला. इथं कोणी राहू शकत नाही परवानगीशिवाय. मी पोलीस पाटील आहे गावचा, अजिबात राहायचं नाही. आता रात्र झाली आहे, आजची रात्र काढा, उद्या सकाळी इथून तुम्ही निघालं पाहिजे. स्वामींनी काहीच बोलले नाही, फक्त हात जोडले, शांत राहिले. स्वामींनी ध्यान लावलं, शांतपणे. रात्र तिथं होती. रात्री त्या ओट्यावर असं लक्षात आलं की वेताळ महाराजांचं त्या ठिकाणी स्थान होतं आणि त्या ठिकाणी त्या ओट्यावर बसले, ध्यान केलं. त्यांची ध्यान धारण्याची, स्वामींचं चरित्र आपण काही जणांनी ऐकलं असेल, वाचलं असेल. सगळ्यांना हा भाग माहिती आहे की पूर्वीपासनं स्वामींना अनुष्ठानाची, ध्यानाची आणि ध्यानामध्ये भावावस्थेत जाण्याची, समाधी अवस्थेपर्यंत जाण्याची अनुभूती होती आणि त्या अनुभूतीचा या ठिकाणी पुन्हा अनुभव आला. ते त्या ठिकाणी बसलेले होते, त्यांचं ध्यान उतरलं, थोडीशी विश्रांती झाली, पहाट झाली म्हणून तिथं जो आड होता त्या ठिकाणी स्नान केलं, संध्या केली, महादेवाचं पूजन करायला सुरुवात केली. पूजन करता करताच एकदम मोठमोठ्याने आवाज देत तो पोलीस पाटील जो आदल्या दिवशी संध्याकाळी अधिकार गाजवत होता तो एकदम गडबडल्यासारखा तिथं आला. ओ स्वामी, ओ कोण आहे तुम्ही? ओ पटकन तिथं आला, त्यांच्यासमोर आला, अगदी वाकून डोकं टेकवून नमस्कार केला. क्षमा करा म्हणे महाराज, क्षमा करा. स्वामींनाही कळे ना की काय झाली भानगड. ते म्हणे काय झालं? काही नाही, काही नाही म्हणे, तुम्ही इथं राहा म्हणे, हवं तेवढं दिवस राहायचं म्हणे, काही अडचण नाही, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, मी करतो म्हणे व्यवस्था. ते सगळं ठीक आहे म्हणे, पण झालं काय? काल तर तुम्ही आम्हाला हाकलून द्यायला लागले होते, आज कुठून ही देवाने बुद्धी दिली, कसं काय झालं? ते म्हणे पहाटेच माझ्या वेताळ महाराज स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला असा दांडुका दाखवला म्हणे मोठा, अजिबात माझ्या भक्ताला त्रास द्यायचा नाही म्हणे. जर या ठिकाणी त्यांना अनुष्ठान काय जे काय करायची पूजा ती करू दिली नाही तर याद राख म्हणे. ह्या भाषेत त्या पोलीस पाटलाला स्वप्न पडलं आणि तो सकाळी सकाळी उठून स्वामींच्या आईसाहेबांच्या पाया पडायला आला. आणि ज्या क्षणी ही गोष्ट घडली त्या क्षणी त्यांनी मदतीला अजून 4 जण बोलवून आणले. स्वामींना म्हणे तुम्हाला सांगा काय हवंय. त्या ठिकाणी मग त्याच्या मदतीने तिथे छोटीशी पर्णकुटी, असं सांगतात की
शिवमंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर जी गोष्ट पडते, जी गोष्ट ठेवली जाते ती निर्माल्य होते. त्याच्यामुळं अगदी मंदिराच्या आवारात न राहता थोडीशी बाजूला त्या ठिकाणी एक छोटीशी पर्णकुटी बांधली गेली आणि अनुष्ठानाची सुरुवात झाली. सद्गुरूंनी आज्ञा दिलेली होती त्यानुसार शिवशक्ती पूजन स्वामींचं आणि आईसाहेबांचं त्या ठिकाणी सुरू झालं. त्यांच्यापुरतंच 5 घरी भिक्षा मागून आणायची, कोरांना भिक्षा, आणि त्या भिक्षेवरती आयाचित वृत्तीनं राहून, आयाचित म्हणजे कुठल्याही प्रकारचा जास्तीचा संग्रह न करता स्वतःचं अन्न बनवायचं, दोघांपुरतं देवाला नैवेद्य दाखवायचा, आपलं आपलं ग्रहण करायचं. या दरम्यान बीजमंत्राची खूप मोठी साधना स्वामीजींची झाली. त्याचवेळी आईसाहेबांनाही मंत्राची, प्रदक्षिणेची आणि अशा पद्धतीच्या काही स्तोत्रांची उपासना स्वामींनी दिलेली होती, सद्गुरूंनी दिलेली होती. त्या सगळ्या साधना करताना कशा पद्धतीने त्यांच्यावर परिणाम झाला ते सगळं पुढच्या ओवींमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तप करीती मिळोनी दोघे, उपासनेने प्रारब्ध पडे मागे, वैराग्य आणखी तयांचे धगधगे, विस्मयाने लोक तयांना वंदिती. तप केल्यामुळं त्यांचं प्रारब्ध मागं पडलं, वैराग्य आणखी धगधगलं, विस्मयानं लोक त्यांनाच वंदन करायला लागले. आपण म्हणतो बऱ्याचदा की एखादा माणूस जर खूप मनपूर्वक पूजा करत असेल तर लोक सुरुवातीला त्याला वेड्यातच काढतात. अरे व्यवहार, तू शिक्षण घेतलं असतं तर किती पुढे गेला असता, तू अमुक एक गोष्ट केली तर किती पुढे गेला असता, वगैरे वगैरे. पण तुम्ही बघा, स्वामींनी पहिल्यापासून आवडीनं भगवतीची, अंबाबाईची सद्गुरूंच्या आज्ञेनुसार सेवा केली. ती इतकी मनपूर्वक करायचे, त्यांचं तप इतकं अनुष्ठान कडकडीत असायचं, इतकं की नियम, स्वामींनी एकही नियम मोडला. म्हणजे एक अनुभव असा आहे की अलीकडच्या काळात, म्हणजे जेव्हा ते शिष्यांबरोबर पायी प्रवासात असायचे तेव्हा सद्गुरूंची आज्ञा रोज यायची. सिद्धनाथ महाराजांचा संचार व्हायचा, रोज आज्ञा यायची. आज्ञा आली की त्यानुसारच सगळं दिनक्रम असायचा, प्रवास असायचा, पायी प्रवास असायचा. प्रवासामध्ये एकदा चालताना त्या प्रवासामध्ये जो सामान सायकलवर लटकून एक माणूस चालला होता त्याला झेंडा लावून, तर ज्या मार्गाने दिंडी चालली होती पायी, त्या दिंडीचा मार्ग असा चाललेला असताना त्याला सायकलवाल्याला काय वाटलं कोण जाणे, त्याने थोडा वेगळ्या रस्त्याने पुढं गेला. आता तो पुढं दिसेना मागं कुठे म्हणून स्वामी पुढं जाऊन थांबले, तो दुसऱ्या रस्त्याने परत आला. पण त्यानं, सद्गुरूंनी दिलेली आज्ञा होती की एकमेकांना सोडून जायचं नाही, त्यानं ती आज्ञा मोडली म्हणून स्वामींनी प्रायश्चित्त घेतलं. इतके ते नियमात राहणारे होते. सांगण्याचा मुद्दा हा, असं त्यांचं तपाचरण होतं की एकही दिवस, एकही शब्द, एकही गोष्ट स्वामींनी सद्गुरूंच्या शब्दापलीकडं केली नाही. सद्गुरूंनी जे सांगावं ते तसंच करावं, त्याच पद्धतीने ते केलं जावं, त्याच पद्धतीने ते व्हावं. ही सगळी व्यवस्था सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी योजना जशा आखल्या होत्या तसंच आईसाहेबांचं आणि स्वामींचं चरित्र पुढे चाललेलं होतं. प्रपंचतयांचा परमार्थ झाला, सद्गुरू आज्ञेत काळ चालला, देहाभिमान आता पूर्ण निमाला, व्याघ्र रूपे भगवती नित्य सेवा घे. त्यांचा प्रपंच हाच जणू आता परमार्थ झाला. कसं आहे, तुम्ही भोजन करतो आपण शरीराचं पोषण व्हावं म्हणून. भोजन झाल्यावर विडा घेतो. अंबाबाईला विडा खूप आवडतो, रेणुका मातेला तांबूल. आपण व्यवहारात जे काही करतो ती गोष्ट परमार्थात सुद्धा कशी लागू असते ह्याचाही विचार आपण कधी करायला हवा. हेच या ठिकाणी स्वामींच्या, आईसाहेबांच्या चरित्रातनं येतं. आपण जे काही तप करतो, जे काही स्तोत्र वाचतो, जे काही पारायण करतो, ते म्हणजे आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचं, आपल्या आत्म्यापर्यंतच्या प्रवासापर्यंत होणारं सगळं भरणपोषण. मी जे काही वाचतो, मी रोज योगपीठासन स्तोत्र वाचतो, सद्गुरू स्तोत्र वाचतो, शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना ग्रंथाचं पारायण करतो. जे काही मी करतो ते माझं भरणपोषण आहे, मनाचं, बुद्धीचं. आणि मग त्याचं चिंतन करणं म्हणजे तांबूल आहे. कारण त्याच्यातनं बघा, तांबूलाचे जे सगळे घटक द्रव्य आहेत त्याचा कोणाचाच रंग लाल नाहीये.
पण ते सगळे एकत्र झाल्यावर त्यातनं लाल रंग तयार होतो. तसा त्या परमार्थाचा खरा अर्थ आपल्यासमोर उलगडायला आपण चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या संसारातल्या स्वयंपाक करता नामस्मरण, आवरता आवरता नामस्मरण, काहीही केलं तर, कारण स्वामी कधीही असं सांगत नव्हते की तुम्ही व्यवहार करू नका. त्या पद्धतीने स्वामींनी जे जे सांगितलं त्या पद्धतीने जर का आपण याचा अनुभव घेतला तर जे स्वामींच्या बाबतीमध्ये झालं ते आपल्याला अनुभवता येऊ शकतं. म्हणून या ओवीचा पुन्हा पुन्हा विचार व्हावा. प्रपंचतयांचा परमार्थ झाला, सद्गुरु आज्ञेत काळ चालला, देहाभिमान आता पूर्ण निमाला. देह म्हणून स्वतंत्र अस्तित्व असं त्यांनी काहीही शिल्लक ठेवलं नाही. त्यांनी देहाकरता विशिष्ट अशी काही अपेक्षा शिल्लक ठेवली नाही. आणि अंतिम त्यातला शब्द अत्यंत महत्त्वाचा, व्याघ्र रूपे भगवती नित्य सेवा घे. असं स्वामींच्या बाबतीत त्या ठिकाणी घडायचं की प्रत्यक्ष भगवती व्याघ्र रूपामध्ये त्या ठिकाणी सेवा घ्यायला यायची. वाघाचं प्रत्यक्ष आगमन व्हायचं. आपल्यासारख्यांना वाघाला बघितल्यावर काय परिस्थिती होईल ते काही जण जंगलामध्ये त्या वाघाच्या अभयारण्यामध्ये बघायला जातात. त्या जीपच्या समोर आला तरी जीपमधनं उतरण्याची कोणाची हिंमत होईल का आपली? या पद्धतीने घटनाक्रम असा होतो की स्वामींच्या आईसाहेबांच्या बाबतीत देहाभिमान संपलेला होता. सर्व रूपे जगदंब, सर्व स्वरूपाची कल्पना त्या ठिकाणी आईच्या रूपामध्ये त्यांनी करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे आई भगवती त्या ठिकाणी प्रत्यक्ष येत आहे याचाच अनुभव त्या ठिकाणी शिवशक्ती उपासनेमध्ये बाणेश्वरच्या ठिकाणी त्यांना येत होता. निमित्त एक पुरते वैराग्याला, साधकासी हवे हेच साधनेला, ध्यास असता खरा भक्ताला, गुरुकृपा ही मिळतेच निश्चिता. काय म्हटलंय पुढं? हा आपल्यासाठी आहे बरं का हा मुद्दा सगळ्यांना, की निमित्त एक पुरते वैराग्याला. घटनाक्रम आपण काल चिंतनामध्ये अंतिम जो घेतला होता की शोक निर्माण करणारी घटना घडली आणि त्यातनं आणखीन एक अनुष्ठान आम्हाला मिळावं ही त्यांनी प्रार्थना केली. आणि त्या प्रार्थनेच्या नंतर त्यांना अनुष्ठान प्राप्त झालं आणि त्या अनुष्ठानातनं त्यांनी प्रत्यक्ष देहाचा अभिमान विसरून भगवतीच्या प्रत्यक्ष अनुभवापर्यंत, दर्शनापर्यंत ते जाऊन पोहोचले. अशा पद्धतीच्या सद्गुरु आज्ञेमध्ये चाललेल्या त्यांच्या या परमार्थाला, संसाराला परमार्थाचं स्वरूप दिलेलं जे काही त्यांचं सगळं आचरण होतं त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास कसा करायचा आहे तर एक निमित्त एक पुरते वैराग्याला. आपल्याला कुठलीही शोक निर्माण करणारी गोष्ट झाली, दुःख निर्माण करणारी गोष्ट झाली तर त्यातनं वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. हीच या पद्धतीने भूमिका आपली असायला पाहिजे. आपलं काही नाही आहे, काही नको मज आई, ध्यास तुझा ठेवी, अशा पद्धतीचं महाराजांचं पद आहे. आईसाहेबांचंही त्या अर्थाचं पद आहे. आईसाहेबांचं वाङ्मय हे आपलं स्वतंत्र पुढच्या 1-2 दिवसामध्ये त्या वाङ्मयाचं चिंतन आपल्याला करायचं. तर ज्या पद्धतीने ज्या वेळेला आईसाहेबांच्या वाङ्मयामध्ये हे सगळ्या भूमिका आपण पाहतो त्यावेळेला हे आपल्याला उमजतं की त्यांच्याकडे वैराग्य इतकं ओतप्रोत भरलेलं होतं की आता काही हव्यास नावाची गोष्ट, हेवा, लाभ, कुठल्याही गोष्टीचा लोभ राहिलेला नव्हता. देहाचाही भान त्यांना नव्हतं. आणि याला निमित्त ठरलं होतं एकच कारण, निमित्त एक पुरते वैराग्याला. आपण हे वैराग्याचं निमित्त शोधलं पाहिजे. आपल्याला एखाद्या ठिकाणी अडचण आली की आपण का आली म्हणून रडत बसतो किंवा त्या ठिकाणी अडून बसतो की आता माझं काही खरं नाही, आपण हातपाय गाळून बसतो. पण ते तसं नव्हतं. त्यातनं पुढं जायचं आहे, त्यातनं पुढं जायचं आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी पुढं जायचं आहे, कुठंही थांबायचं नाही आहे. कारण संसार व्यवहार हा न थांबता चालणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरं जाताना सद्गुरूंच्या आज्ञेनुसार त्याला कसं सामोरं जायचं आहे हे आपल्याला एक प्रकारे शिकता येणार आहे, पाहता येणार आहे. हेच जणू काही हे चरित्र या ठिकाणी आपल्यासमोर मांडणी करते. प्रपंचासह साधना सुरू होती, तयात असे नित्यानंद स्थिती, हरी रमेची पुढील गती, जाणूया आता आपण प्रेम भावे. नित्यानंद स्थिती होती, अत्यंत आनंद, सातत्याने समाधान अशी त्यांची स्थिती होती. या ठिकाणी बघायचं आहे, सकाळी उठल्यावर पेपरमध्ये बातम्या आपण वाचलो आणि त्या बातम्या वाचून आपण स्वतःला अस्वस्थ करून घेतो. आपण मोबाईलमध्ये अनेक अरे रे काहीतरी वाईट झालं, अरे वा किती चांगलं झालं, वास्तविक त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो.
आपण केवळ मनातल्या गुणांना आपण चढउतार निर्माण करून देत असतो. या ठिकाणी 3 वर्ष गायत्रीचं अनुष्ठान, त्यानंतर हे जवळपास 1.5-2 वर्षाचं बाणेश्वरचं अनुष्ठान, या ठिकाणी व्यवहाराचा संपर्क पूर्ण संपलेला होता. स्वामींनी आईसाहेबांनी व्यवहाराचा संपर्क का तोडला होता, का थांबला होता, तर सद्गुरूंची आज्ञा असं करायचं आहे. पण मग त्या ठिकाणी अरे तिकडं काय झालं असेल, त्यांचं कसं असेल, तिथं काय अडचण तर नसेल ना, मग मी नसल्यामुळे तिथं काही चुकीचं तर होणार नाही ना, या गोष्टी ते विसरले होते. नित्यानंद अशी त्यांची स्थिती होती. प्रत्येक क्षण आनंदामध्ये ते घालवत होते. आणि ही भूमिका स्वामींना आणि आईसाहेबांना आपल्याला सांगायची आहे की सातत्याने आनंदामध्ये राहण्याची कला आपण अवगत करायची आहे. कशाप्रमाणे मिळणार आहे, आपण पहिल्या दिवशी तो एक पदाचा अभ्यास चिंतन केलं होतं. आईसाहेब काय अंबाबाईला भिक्षा मागतायत, ज्ञान वैराग्य भिक्षा देई. ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा आईसाहेबांनी मागितली आहे. आणि आपण आईसाहेबांची जन्मशताब्दी साजरी करतोय, तर आईसाहेबांकडनं आपल्याला ते हळूहळू आपल्या व्यवहारात प्राप्त व्हावं, हीच जणू काही आपली या चरित्राच्या चिंतनाच्या निमित्तानं आईसाहेबांना प्रार्थना आहे. असा हा प्रपंचाचा आरंभ वर्णन करणारा 3रा अध्याय आपण या ठिकाणी पूर्ण करून 4थ्या अध्यायात जातोय. आणि या बाणेश्वरच्या संदर्भातच काही गोष्टी आता 4थ्या अध्यायात आपल्या समोर येत आहेत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री रेणुकाय नमः, श्री गुरुभ्यो नमः. वंदन असो हे विघ्नेश्वरासी, नमन करू आई शारदांबेसी, विस्तार पाहू पुढील चरित्रासी, तयांचे कृपे करून या. प्रपंच होता चालला उत्तम, मात्र साधनेसी स्थान प्रथम. हरिरमेची निष्ठा निश्चिम, सद्गुरु तप करवून घेती. मुद्दा बघा, प्रपंच उत्तम चाललाय, पण त्या प्रपंचात स्थान पहिलंय साधनेला. त्यांची निश्चिम अशी श्रद्धा आहे आणि श्रद्धेपोटी सद्गुरू सगळं करवून घेत आहेत. हा अनुभव तुमच्यातल्या काहींनी घेतलेलाही असेल. तुम्ही मला काहीतरी हवंय म्हणून जरी गेलात तरी स्वामी महाराज आजही तुम्ही सद्गुरू अप्पा महाराजांकडे गेलात तर तुम्हाला अनुष्ठान देतील. अरे आम्ही कित्येक वेळा आम्ही जवळ बसल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी घेऊन येतात. महाराज सांगतात हा जप कर, गुरुमंत्र जप करतोस का, पहाटे उठ कर, तुला होईल. तीच माणसं 30 दिवसांनी 40 दिवसांनी नियम केल्यावर सांगायला येतात आमची अडचण दूर झाली. एखादा जण असाही असतो अभ्यास करणारा, मनापासून विचारतो महाराज काहीतरी हवंय. महाराज म्हणतात कशाला, काही नकोय पण अनुष्ठान करायचंय. अरे वा छान, महाराज त्याला आवर्जून देतात. आणि जसं तुम्ही जाल तसं ते आणखी छान अनुष्ठान देतात. अनुभव असा येतो की महाराज ज्या वेळेला एका बाबतीत असं घडलेली घटना की एकाला महाराजांनी अनुष्ठान दिलं, त्याने ते अनुष्ठान पूर्ण होत आलं, केलं. ते केल्यानंतर कोणीतरी त्याची परिचित व्यक्ती होती, त्यांनी पत्रिका पाहिली. पत्रिकेमध्ये सांगितलं अरे तुझ्या पत्रिकेमध्ये ही आता ग्रहदशा आहे, त्या ग्रहदशेप्रमाणे तुला अशा अशा पद्धतीची सेवा करण्याची गरज आहे. तो गुरुबंधू हसला. तो म्हणला अरे अरे हीच तर साधना महाराजांनी दिली होती मला. महाराजांनी कुठलीही पत्रिका न पाहता जी साधना दिली ती तुमचं प्रारब्ध बदलणारी असते. आणि तुम्ही कुठलीही अपेक्षा न ठेवता गेलात तर तुम्हाला ती अनुभूती देण्यासाठी ती साधना, ती उपासना तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. हेच या ठिकाणी की सद्गुरू तप करवून घेती. महाराजांचं आईसाहेबांचं तेच होतं. स्वामींच्या आईसाहेबांच्या बाबतीत वेगळी घटना काहीही घडली नाहीये. हाच अनुभव त्या ठिकाणी ते घेत होते. संपूर्ण शरणागती होती, पूर्ण श्रद्धा होती. जे सांगतील सद्गुरू तसं करायचं. तपाचे फल दिसू लागले, तेज सर्वत्र पसरू लागले, असामान्यत्व आता प्रगटू लागले, बाणेश्वरी उभयता वसती करीती. तपाचे फल दिसू लागले, तेज सर्वत्र पसरू लागले, असामान्यत्व. बघा गंमत कशी आहे, हळूहळू तप वाढलं की त्याचं तेज पसरतं. लौकिक अर्थानं आपण ज्या शिक्षणाचं आज मागोवा सगळेजण घेतो, अमुक एक पदवी डिग्री मिळाली पाहिजे, अमुक एक ठिकाणी डिग्री घेतली की अशी काहीतरी नोकरी मिळेल, पैसा उभा राहील. पण मी पाहिलेला इथला अनुभव असा आहे की स्वामींपासनं सद्गुरू अप्पा महाराजांपर्यंत या ठिकाणी अनेक पदव्या घेतलेले, अनेक पद्धतीनं श्रीमंती बाळगणारे, अनेक पद्धतीनं
कार्यरत असणारे, समाजसेवा करणारे मोठमोठे लोक या ठिकाणी शरणागत येत आहेत. आणि स्वामींच्या किंवा आईसाहेबांच्या बाबतीत बघा, लौकिक शिक्षण काय आहे? त्यांचं शिक्षण हे त्यांचं ध्येय होतं केवळ आणि केवळ सद्गुरूंची सेवा, सद्गुरू आज्ञा, रेणुका मातेची सेवा, आई भगवतीची सेवा. आणि ते करत होते. महाराज जेव्हा स्वतः पूजा करतात तेव्हा आपण जर निरखून बघितलं तर प्रत्येक गोष्ट त्यांची अशी असते, अशी सुंदरच झाली पाहिजे पूजा. दिसताना पण ते सुंदर असतं. कुठलंही अर्धवट आपल्या ह्याच्यात आपण अनुभव सांगतो, बघा तुम्ही पण आठवण करून, की आपण देवघरात देवांना फोटोला मूर्तीला गंध लावताना देवाच्या डोळ्यात गंध जातं, कुठंतरी फुल तिसरीकडेच पडलेलं असतं. महाराज पूजा म्हणजे त्या पद्धतीचीच करतात. आणि महाराज असं सांगतात की तुम्ही जसं देवाला ठेवाल देव तुम्हाला ठेवतो. आणि महाराजांचं तुमचा अनुभव बघा, आपण महाराजांनी भगवतीची उपासना केली, आपण आपल्या उपासनेत कोणाला ठेवतो? महाराजांना, आहे की नाही? म्हणजे त्यांनी भगवतीची उपासना केली तर त्यांनाच आपण देवत्व आपण मानतो आपण त्या ठिकाणी आणि त्यांची उपासना करतो. म्हणजे त्या पद्धतीने तपाचं फल काय असतं हे या उपासनेतनं आपल्या समोर या ठिकाणी येतं. हळूहळू त्यांची ती उपासना अत्यंत कडकडीत साधना होती. स्वामींनी 12 दिवस पाण्यामध्ये उभा राहून उपासना केली आहे. 12 दिवस फक्त वायू आहार, 12 दिवस फक्त जल आहार. अशा पद्धतीने त्यांची बीजमंत्राची उपासना पूर्ण होत आली. शिवशक्ती उपासना सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे पूर्ण झाली. आई भगवती सद्गुरू शिव स्वरूपामध्ये सिद्धनाथ महाराजांची आज्ञा झाली की आता बुऱ्हाणनगरमध्ये जवळ जे मंदिर होतं अंबाबाईचं आहे, त्या मंदिराच्या जवळ एक ठिकाणी तुम्ही गावामध्ये सुद्धा आता राहायला जायला हरकत नाही. संसाराचा काही काळ तुम्हाला या ठिकाणी व्यतीत करायचा आहे. ती साधना जशी पूर्ण झाली तसं त्या बुऱ्हाणनगरच्या गावात त्यांचा निवास सुरू झाला. भिक्षांना मागून अजूनही आहार सेवन करणं चालूच होतं. रोजची नित्य उपासना घरामध्ये चालू होती. प्रपंचाची गती पुढे चालली, संसार वेलीवर कळी उमलली, मातृत्वानंदे रमा निमाली, राधे श्याम सुपुत्राची माता जाहली पहा. पुढं प्रपंच सुरू झाला. शहरामध्ये त्या बुऱ्हाणनगर गावामध्ये राहायला आल्यावर उपासना साधना थांबवून सद्गुरू आज्ञेनुसार संसारात रममाण झाले. आणि त्यातनं मातृत्वाचा जो आनंद पहिल्या वेळेला गेलेला होता तो आनंद सद्गुरू कृपेने, आई भगवतीच्या कृपेने या ठिकाणी प्राप्त झाला. आणि स्वामींना आणि आईसाहेबांना पुत्ररत्न प्राप्त झाले. प्रथम पुत्र राधेश्याम, परमपूज्य सद्गुरू नाना महाराज, बालपणीचं त्यांचं नाव राधेश्याम. बुऱ्हाणनगरमध्ये त्यांचा जन्म झाला. अत्यंत आनंदात आजूबाजूच्या लोकांना त्यांच्याविषयी श्रद्धा निर्माण झालेली होती. त्या गावातल्या सगळ्या महिलांनी आईसाहेबांची प्रसूती पूर्ण योग्य प्रकारे केली. हेला घातला. असं म्हणतात की ज्या ठिकाणी अपत्यप्राप्ती होते, पुत्रप्राप्ती होते, त्या ठिकाणी सवाशिणी सुवासिनी ज्या असतात त्यांनी त्या घराच्या समोर घागरी भरून पाणी ओतायचं असतं, हेला घालणे. त्या सर्व मंडळींनी गावात त्या ठिकाणी हेला घातला. त्या हळूहळू 10 दिवस 12 दिवस सगळं झाले. त्यानंतर त्यांचं नामकरण झालं राधेश्याम. त्या ठिकाणी तो प्रपंच सुरू झाला. हळूहळू तिथून ते पुन्हा नगर शहरात राहायला आले. आता संसार पुन्हा नगरात आले. उभयात आप्त स्वकीयात परमार्थ झाला आला पूर्ण बहरात, सकल जन बहु आदर करीती. आता त्यांचं तपाचरण एवढं वाढलं होतं की आता आदर व्हायला लागला. जे भेटतील ते नतमस्तक व्हायला लागले, जे भेटतील ते प्रश्न विचारायला लागले. तपानंतर पुन्हा तपे करीती, सद्गुरू आज्ञे अंबावनात जाती, भगवती रेणुकाईसी नवारणवे जपती. पुन्हा एकदा तपश्चर्या पुढची. अंबावन बद्दी सारोळ्याच्या जवळ, म्हणजे नगर शहरापासून काही अंतरावर रेणुका मातेचं एक स्थान आहे. त्या ठिकाणी सद्गुरू आज्ञेने पुढे नवारण मंत्राचं जप, अनुष्ठान, सहस्त्रचंडी अशा पद्धतीने एक मोठी तपाची सेवा त्या ठिकाणी संपन्न झाली. त्याही ठिकाणी अत्यंत आनंदात सगळं तपाचरण पूर्ण झालं. यावेळी एका अपत्याला घेऊन
त्या ठिकाणी ती साधना करायची होती आणि ती अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी पूर्ण केली. या सहस्रचंडी त्या ठिकाणी यज्ञ जो संपन्न केला, त्या ठिकाणी एक घटना अशी घडली. यज्ञस्थानी रमाईसी विकार जडला, श्वासव्याधीचा जोर वाढला, पंडित जनांकडून प्रमाद घडला, भगवंताच्या कार्यावर शंका घेती ते. विकार वाढून दुर्गती ओढावेल, रमाईची प्रकृती आणखी ढासळेल, पूर्णाहुती येथ कैसी होईल, ऐसी शंका हरीने ऐकली. काय गंमत झाली, आईसाहेबांची तब्येत बिघडली. आईसाहेबांना त्या ठिकाणी श्वासाचा दमा असल्याप्रमाणे आजार वाढला. आता सहस्रचंडी सोहळा सुरू आहे आणि आईसाहेबांना तर त्रास वाढलाय आणि इतका तीव्रतेचा त्रास वाढलाय की आता काय होऊ शकेल अशा पद्धतीची चर्चा त्या विप्र ब्रह्मवृंदांमध्ये त्या ठिकाणी चालली होती की आता काही खरं नाही, तब्येत एवढी खालावली आहे, हा पूर्णाहुतीपर्यंतचा सोहळा कसा पूर्ण होणार आहे. आणि हे नेमकं स्वामींनी ऐकलं. स्वामी स्वभावाने अत्यंत कडक होते. म्हणजे आईसाहेबांचं त्याही बाबतीमध्ये आपल्याला चरित्र समजून घेताना बाप समजून घेणं आहे. स्वामींचा स्वभाव तप ज्या व्यक्तीचं होतं ती व्यक्ती अत्यंत करारी आणि त्या पद्धतीची तेजस्वी होत जाते. आणि स्वामी त्याच पद्धतीने सगळं त्यांना त्या पद्धतीने लागायचं. आणि त्यांनी ते ब्रह्मवृंदांमधली चर्चा ऐकली. स्थापले आपण येथे देवतांना, तयात पाचारिले तुम्हीच यमदेवांना, येतोच कैसा विकार म्हणा, हरी अधिकाराने संबोधित तया पंडिता. स्वामींनी अधिकाराने सांगितलं त्या सगळ्या ब्रह्मवृंदांना, तुम्ही अशी चर्चा करूच कशी शकता. या ठिकाणी आत्ता तुम्ही यज्ञासाठी सगळ्या देवतांना बोलवलंय, त्या सगळ्या देवतांमध्ये यमदेवता पण आहेत की नाही, मग यमदेवता इथे तुम्ही बोलवलंय, ते पूजा घेत आहेत, अशी घटना घडेल अशी मनात शंका तरी कशी येते तुमच्या. स्वामींचा अधिकार तेवढा होता आणि त्या अधिकाराने ते बोलले. हा अधिकार आपण सगळीकडे लक्षात घेतला पाहिजे. स्वामी म्हणजे सद्गुरू. कालचं संध्याकाळचं कीर्तन तुम्ही ऐका. कालच्या संध्याकाळच्या कीर्तनात सुद्धा महाराजांनी तेच सांगितलं की सद्गुरूंचं, संतांचं जे वाक्य आहे ते वेद वाक्याप्रमाणे असतं. ते जे म्हणतील त्याला त्या पद्धतीचं महत्त्व असतं. आपण योगपीठासन स्तोत्र सगळेजण म्हणतो, त्याची सुरुवात काय आहे, आधी नमोनी विघ्नेश्वरासी. स्वामींनी गणपती बाप्पाच्या अनेक नावांपैकी हेच नाव का निवडलं. आपल्या सगळ्यांना महाराज हे स्तोत्र कायम पाठ करायला सांगतात. त्या स्तोत्राचं महत्त्व असं आहे की त्याचे 16 पाठ तुम्ही केले तर एक सप्तशतीचा पाठ झाल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. हे सद्गुरू सिद्धनाथ महाराजांचं सांगणं आहे. आणि त्याची सुरुवात काय आहे, आधी नमोनी विघ्नेश्वरासी. शब्दाला महत्त्व कसं हे आपण लक्षात घेण्यासाठी हे उदाहरण देतोय. विघ्नेश्वर ह्या नावाने आपण संबोधलेला असताना गणपतीला तेच कार्य करावं लागतं, कारण स्वामींचा तो शब्द आहे, स्वामींचा तो अधिकार आहे. स्वामींच्या सांगण्यानुसार ती देवता आपल्यासाठी तसं कार्य करणार आहे. इष्ट कार्य, योग्य कार्य, जे आपल्यासाठी योग्य आहे ते कार्य करताना कुठलंही विघ्न येऊ न देण्याकरता आपल्याला कवच निर्माण करण्याचं कार्य या पद्धतीने त्या स्तोत्राच्या माध्यमातून स्वामींना घडवायचं. इतका अधिकार स्वामींचा आहे. आणि हा अधिकार असल्यामुळं त्या अधिकाराने त्यांनी त्या पंडितांना, त्या ब्रह्मवृंदांना त्या ठिकाणी अधिकारानं सांगितलं असा विचार करूच नका. आणि तेवढ्यात तिथं एक वेगळाच प्रसंग घडला. आईसाहेबांची तब्येत खालावलेली होती, असं जे दृश्य होतं समोर, त्या दृश्याच्या ठिकाणी त्या यज्ञस्थानावरती लहान असलेला श्याम बाळ म्हणजे परमपूज्य नाना महाराज, दुडदुडत आला इतक्यात श्याम, आईचे भाळी लावी कुमकुम, मोठ्याने घेई जगदंब नाम, रमाई उठून स्वस्थ पैसे पहा. नाना महाराज लहान असताना ते स्वतः रांगत त्या ठिकाणी आले. लहान वय, काय त्यांना आत्म त्यावेळेस आलं. कुंकू होतं तिथं, आई झोपलेली पाहिली, कुंकू घेतलं, कुंकू लावलं, जय जगदम जय जगदम म्हणले आणि आईसाहेब उठून बसले. हा मुद्दा का महत्वाचा आहे. सद्गुरू अप्पा महाराज सांगतात, महाराजांचा संसार ही परंपरा सद्गुरू आज्ञेनुसार आहे. त्यामुळं अपत्यांची प्राप्ती ही सुद्धा अनुष्ठानाची फलश्रुती आहे.
बाणेश्वराच्या अनुष्ठानाची फलश्रुती नाना महाराजांच्या जन्माच्या आधी बाणेश्वराचं अनुष्ठान झालेलं होतं. परमपूजनीय नाना महाराजांचा अधिकार काय हे या ठिकाणी बालवयातच त्यांनी नुसतं त्या ठिकाणी ती घटना आपण फक्त विचारात घेतली पाहिजे की ही परंपरा काय आहे. ऐशा दिव्य लीला सतत घडती, सद्गुरु कृपेनेच येई अनुभूती, संचारात हरिमुखे रेणुकाई बोलती, सांगे सोनईस यावे आता सत्वर. आपल्याला दिवस जे आहेत उपलब्ध त्याच्यामध्ये चरित्राचा भाग पुढे न्यायचा आहे. त्यामुळे आता अंबावनातला सहस्त्रचंडी यज्ञ सोहळा पूर्ण झाला. त्या ठिकाणी आईसाहेबांच्या प्रकृती स्थिरावली. ते पुन्हा नगर शहरात आले. घरामध्ये राहत असताना असे चमत्कारिक अनुभव अनेकांना यायला लागले. अनेक जण शिष्य म्हणून स्वामींना जोडले जाऊ लागले, प्रश्न विचारायला लागले. स्वामी सांगतील तसा अनुभव त्यांना यायला लागला. यातनं प्रसंग हळूहळू पुढे जात असताना महाराजांना कायम सद्गुरु सिद्धनाथ महाराज संचार स्थितीमध्ये येऊन काही आज्ञा द्यायचे. पण एक दिवस संध्याकाळचं वेळी संध्याकाळची सायं उपासना झाल्यावर महाराजांना संचार झाला आणि त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष आई भगवती बोलू लागली. तत्पूर्वीच माहूरला दर्शनाला ते जाऊन आलेले होते आणि सद्गुरु कृष्णानंद स्वामींनी त्या संचार स्थितीमध्ये लक्षात न आल्यामुळं विचारणा केली, आपला संदर्भ कसा ओळखावा. तेव्हा भगवतीने सांगितलं, आत्ताच दर्शनाला येऊन गेलात ना माहूरला, मीच बोलतीये, काय आज्ञा आई. तेव्हा संचार स्थितीमध्ये स्वामींच्या मुखातून प्रत्यक्ष आई भगवती आज्ञा करत होती की तुमची जी शेतजमीन आहे कुळाला दिलेली ती पुन्हा प्राप्त करा. त्या ठिकाणी अमुक एक विशिष्ट जागा आहे, त्या जागेच्या ठिकाणी मी स्वतः तुमच्यासाठी नव्हे नव्हे आपल्या परंपरेसाठी उपस्थित होणार आहे. त्या ठिकाणी मी आहे, फक्त मी त्या स्थितीमध्ये आहे ती तुम्हाला वर काढून त्या ठिकाणी मला प्राप्त करून घ्या. हा संचार झाल्यानंतर कृष्णानंद स्वामींनी ती कुळाची जमीन पुन्हा प्राप्त केली. त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे स्वामी आईसाहेब कृष्णानंद स्वामी हे सोनईला गेले. त्या ठिकाणी ती जागा शोधली गेली. आईने सांगितल्याप्रमाणे त्या जागेच्या ठिकाणी पूजा केली. कृष्णानंद स्वामी सांगतील त्या पद्धतीने त्या जागेवर पूजा केली आणि काही जणांच्या मदतीनं ती विशिष्ट जागा खनन करायला सुरुवात केली. अतिशय नाजूकपणे हळूवारपणे ते खनन उत्खनन चालू होतं आणि काही क्षणातच प्रत्यक्ष स्वयंभू जगदंबा रेणुका माता श्री क्षेत्र सोनई येथे प्रगट झाली. रेणुका माता की जय. तो दिवस होता कार्तिक शुद्ध अष्टमीचा. सोनईसी प्रगटली त्रैलोक्याची आई, सगुणात नटली माता रेणुकाई, सेवेस उभी ठाकली रमाई, स्वयंभू जगदंबेने पूर्ण कृपा केली. घटनाक्रम असा होता की प्रत्यक्ष भगवतीला यावं लागलं. माहूरला ते प्रत्यक्ष जाऊन आले होते. माहूरच्या अंबाबाईची सेवा ती कुलदेवता होती, सद्गुरूंनी आज्ञा केलेली होती, त्यानुसार उपासना चालू होती आणि उपासना आता या पद्धतीची झाली होती की त्या उपासनेचं फलित आता प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये आई भगवती सेवा घेण्यासाठी प्रगट झाली आणि त्या भगवतीची स्थापना यथायोग्य प्रकारे घरामध्ये एक पीठ स्थापन करून घरातल्या देवघराच्या जवळ तिची स्थापना करून त्या ठिकाणी अंबाबाईची नित्य उपासना सुरू झाली. आजही आपण श्री क्षेत्र सोनई येथे जर का मुख्य मंदिरात गेलो तर काच मंदिर वरच्या बाजूला आणि खाली गर्भगृहामध्ये श्री योगपीठासन यंत्रावरती स्थापित असलेली तीच ही स्वयंभू जगदंबा रेणुका माता.
आता आपल्या चरित्र कथनामध्ये हा एक मोठा टप्पा आहे. प्रत्यक्ष आई भगवती त्या ठिकाणी आलेली आहे, ती सेवा घेतीये आणि रेणुका दरबार हळूहळू त्या ठिकाणी आता तो होऊ लागलाय. मुमुक्षु स्थिती पाहता हरीची, सद्गुरु देती साधना पुढची, नांदी झाली गायत्री पुरश्चरणाची, रमा संसारासह सेवेत रत असे. घटना काय आहे? सगुण रूपामध्ये आई भगवती समोर आलेली आहे. आता झाली का आपलं? प्राप्त झाली, स्वतःपुरतं सगळं प्राप्त झालं, आता कशाला पुढची उपासना पाहिजे? मला अंबाबाईंनी दर्शन दिलंय, अंबाबाई मायासाठी आली आहे, सेवा करत तिथं राहिले असते, आणखी पुढे उपासना करायची? सद्गुरूंना आज्ञा मागितली, पुढची उपासना द्या. हा फरक आहे. सामान्य लोकांसाठी आपल्याला 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्षप्राप्तीची विदेह स्थितीची अनुभूती स्वामींनी तर मिळवलेलीच होती सद्गुरु कृपेने. आईसाहेबांच्या चरित्रात ती पुढं कशी प्राप्त केली तेही आपण पाहतोच आहोत. पण आईसाहेबांनी स्वामींना शरण गेल्या पद्धतीने श्रद्धेनं ती स्थिती मिळवल्यासारखीच होती. पण जे खरे संत आहेत, खरे सद्गुरू आहेत, यांच्यासाठी श्रीमद भागवतामध्ये हे वर्णन आलंय. 5वा पुरुषार्थ आहे तो म्हणजे भक्ती आणि त्याचा प्रचार प्रसार. आणि सद्गुरूंच्या आज्ञेनुसार संप्रदायाची कार्याची धुरा स्वामींनी आणि आईसाहेबांनी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये संसारातून परमार्थाचा सर्वोच्च स्थितीचा अनुभव घेण्यापर्यंतचा प्रवास त्यांना समाजापुढे प्रस्थापित करायचा होता. ही सद्गुरूंची आज्ञा होती. आदि गुरु भगवान श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार परमपूज्य सद्गुरू सिद्धनाथ महाराज ही पूर्ण लीला घडवून आणत होते आणि त्या लीलेमध्ये पुढची साधना स्वामींना गायत्रीचं अनुष्ठान, त्या ठिकाणी गायत्री मातेची उपासना दिली गेली. आताच मध्यंतर जेव्हा झालं होतं त्या ठिकाणी परमपूजनीय वेदमूर्ती पुराणिक गुरुजी या ठिकाणी आपले मुख्य गुरुजी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आयुतचंडीचे मुख्य पुजारी, मुख्य ब्रह्मवृंद. त्यांच्याकडनं अशी एक माहिती त्यांनी दिली की हा सोनईमध्ये 54-55-56च्या दरम्यान जो गायत्रीचं पुरस्चरण स्वामींचं पूर्ण झालं त्याच्या समाप्तीकरता सुद्धा पुराणिक गुरुजींचे आजोबा त्यावेळेला पूर्णाहुती करता आलेले होते. सोनईमध्ये त्याची समाप्ती झाली. त्यावेळेला वेदमूर्ती रामाचार्य पुराणिक म्हणजे आज आलेल्या गुरुजींचे आजोबा, वेदमूर्ती लक्ष्मीकांतजी पुराणिक म्हणजे गुरुजींचे पिताश्री, वेदमूर्ती गोपाळ शास्त्री गोरे पंढरपूर, वेदमूर्ती विनायक शास्त्री कवीश्वर मुंबई, वेदमूर्ती आबाजी कवीश्वर चंद्रपूर, वेदमूर्ती बालाजी पेठकर काशी, वेदमूर्ती सोमनाथ पेठकर काशी. साधारण या सगळ्या वेदमूर्तींची नावं त्यांनी आत्ता सांगितली की हे सगळे त्या अनुष्ठानाच्या समारोपाला उपस्थित होते. अशा पद्धतीनं हे अनुष्ठान संपन्न झालं आणि 57 सालानंतर पुन्हा एक अनुष्ठान झालं. ती दोन्ही अनुष्ठानं कशा करता असतील ते पुढच्या ओवीमध्ये येतंय. मुमुक्षु स्थिती पाहता हरीची, मुमुक्षु स्थिती पाहता हरीची, सद्गुरु देती साधना पुढची, नांदी झाली गायत्री पुरश्चरणाची, रमा संसारासह सेवेत रत असे. अनुष्ठान संपता पुन्हा व्यवहार, फुलू लागला आता संसार, रमाईचे उदरी शिव साकार, उमाकांत ऐसे नाम देती पुत्रा. परमपूजनीय सद्गुरू आप्पा महाराजांचा जन्म झाला 1957. बालाजी मंदिर जे नगरचं आहे त्याच्या जवळच्या खिस्त गल्लीमध्ये एका घरामध्ये आईसाहेब आणि स्वामी राहत होते. त्या काळात नगरमध्ये 1957ला हे अनुष्ठान संपल्यावर सद्गुरू अप्पा महाराजांचा जन्म झाला. त्यांचं नामकरण उमाकांत असं करण्यात आलं आणि पुढचं जे अनुष्ठान झालं त्याच्यानंतर शुद्ध सात्विक माता पिता हरी रमा असती निश्चिता, जगदंबा जन्मा आली आता, अन्नपूर्णा ऐसे नामकरण केले. अन्नपूर्णाबाई, सौ अन्नपूर्णाबाई, जिला आपण बाई आत्या म्हणून आम्ही सगळे ओळखत होतो,
ह्या तिघांच्याही बाबतीमध्ये काय आहे, काय महत्त्व आहे हे त्या वेळेला पुढे चरित्रामध्ये येईल. पण ही पुढची जी उभी आहे ती बरंच काही सांगून जाते. राधे श्याम करी कृष्ण लीला जाण, उमाकांत असे एकांती रममाण, अन्नपूर्णा जणू आनंदाची खाण, आई सारिखे तिघे प्रेमाची मूर्तीच जाण. तिघांच्याही बाबतीमध्ये तुम्ही जर जवळून अनुभव घेतला असेल, अत्यंत उग्र असं चिडलेले आहेत, कधीतरी कोणाला रागावलेले आहेत, असं कोणालाही बघितलेलं आठवत नाही. जे काही होतं ते आईसाहेबांच्या पद्धतीनं प्रेमाची मूर्ती. सद्गुरू नाना महाराज, सद्गुरू अप्पा महाराज आणि परमपूज्य सौ अन्नपूर्णा माता. आईसाहेबांचं त्यावेळेला काय करणं असायचं? मुलांचे करणे उत्तम पोषण, श्वशुरांची नित्य आज्ञा पालन, पती सेवेसी सदा समर्पण, आईसी ही साध्वी रमाबाई असे. अन्नपूर्णे समान स्वयंपाकी दक्ष, व्यवस्थेत सकल दरबारी लक्ष, मंदिरात असे शिस्तीचा कटाक्ष, रमा शक्ती रूपे उभी संसारी. मुलांना सांभाळायचंय सासरे श्वशुर स्वामी कृष्णानंद स्वामी, त्यांची आज्ञा जी काही असेल त्या पद्धतीने. कृष्णानंद स्वामी आयुर्वेदाचे अभ्यासक होते, त्यांना गोसेवा आवडायची. गोठा होता, गायी सांभाळायच्या, गायीची गोठ्याची स्वच्छता करायची, गायीची सगळी सेवा करायची, ते सांगतील तशी मदत करायची. मुलांना सांभाळायचं, मुलांचं काय दुखणं रडणं खाणं पिणं अशा पद्धतीची सेवा सतत चालू होती. दरबारात लक्ष द्यायचं, कायम स्वयंपाक, अंबाबाईचा नैवेद्य आणि आले गेलेल्याला खाऊ घालणं. आईसाहेबांचा हा कायमचा अन्नपूर्णा स्वतः असल्या पद्धतीने कार्यभाग होता. शिस्त, वेळच्या वेळी सगळं झालं पाहिजे. प्रपंचाची सांभाळून सकल योजना, परमार्थ अनुभवला प्रकारे नाना, तुलसी मातेसी सहस्र प्रदक्षिणा, रमाई नियमाने करीत असे. पहा, हे सगळं करताना परमार्थ सुटला का? नाही. दोन चाकं असल्याप्रमाणे दोघही जण चरित्र आपण बघितलं तर दोघही जण संसारामध्ये लक्ष, परमार्थ तितकाच दक्ष, कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष नाही. संसार करायचा आहे, त्याच्यात कुठेही कर्तव्याला चुकायचं नाहीये. सासऱ्यांचा अवमान नकोय, आई वडिलांचं, सासऱ्यांचं, पतीचं, मुलांचं कोणालाही नाही म्हणायचं नाहीये. आले गेलेलाही खाऊ घालायचंय. मग काय करायचंय? आपलं आपण उठायचंय, पहाटे उठायचंय. त्याच्यात शरीराचा देहाभिमान आधीच गळून गेलेला आहे. आपण बाणेश्वराच्या तपाचरणातच ते वाचलं. त्यामुळे आता मला काहीतरी होतंय, माझं दुखतंय, मला काहीतरी त्रास होतोय, शरीराच्या जागी. ते कबीराच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते ना, त्यांच्या दोह्यामध्येच वर्णन आहे. ते रस्त्याने चाललेले होते कबीरजी, त्यांना कुत्र्याने एका चावा घेतला आणि त्यांच्या पोटरीचं मांसला भाग गळून पडला, इतका जोरात चावा घेतला. पण ते आपलं नामस्मरणात चाललेलेच होते. एक जणाने त्यांना हाका मारली, अहो कबीरजी, चावलंय कुत्र तुम्हाला, ते मांस तुमचं लटकतंय, तुम्हाला काही? ते म्हणे, ते देह जाणे, तो कुत्रा जाणे, ते मांस जाणे, मला त्याच्याशी घेणं नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. हे जसं एखाद्या संताचं असतं तसंच आईसाहेबांचं स्वामींचं होतं. जय जगदम जय जगदम जय जगदम जय जगदम, केवळ जय जगदम. सकाळी उठावं, आपापली कामं करावीत. 1 सहस्त्र तुळशीला प्रदक्षिणा रोज. आपण कल्पनाही करू शकत नाही किती किलोमीटर अंतर होत असेल. जरा आपणच आपलं गणित मांडायला पाहिजे. पण एवढंच नाही, ते केलं म्हणजे अरे दुसरं कोणीतरी मदतीला आहे, तू तेवढं काम कर रे, अजिबात नाही. आपल्या हाताखाली घरामध्ये कोणीतरी आहे मदतीला, तेवढंही तिथं नाहीये. सगळा जो भाग आहे तो या पद्धतीने आईसाहेबांनी करावं, करून घ्यावं. स्वामींनी सांगतील त्या पद्धतीने सद्गुरूंची सेवा, स्वामींची सेवा, मुलांचं करणं. ह्याचा काय परिणाम? प्रपंचाची करवुनी सर्व व्यवस्था, परमार्थातील जाणण्या पुढील अवस्था, सद्गुरूंना असे शिष्याची आस्था, तेच सर्व करवून घेती. पहा, सद्गुरूंना शिष्याची आस्था असते. सद्गुरू सगळं शिष्याकडून करवून घेतात. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांना अशा पद्धतीनं ही योजना पुढे राबवायची होती. हे जणू काही आपल्याला या चरित्राचं वाचन करताना लक्षात येतं की हळूहळू अशा घटना कशा घडत गेल्या, तर सद्गुरूंनाच ती आस्था होती. प्रपंचाची करवुनी सर्व व्यवस्था, हळूहळू शिष्यमंडळी सेवेला यायला लागली.
काही जण मदतीला पुढं मागे यायला लागले आणि त्या मदतीतनं मग कार्यभाग वाढला, तरी सुद्धा ती कार्य कुठलीही कर्तव्यता पूर्ण न म्हणजे कुठलीही इति कर्तव्यता पूर्ण झाली नाहीये आणि परमार्थाचं उपासनेचं करत बसलेत असं होत नव्हतं. त्यावेळेला ते काम करायला मदतीला कुणीतरी यायचं, कुणीतरी उभं राहायचं. अशा पद्धतीने तो परमार्थ पूर्ण व्हायचा. सद्गुरूंना आवडे शिष्यांचे आचरण, वाढविती आता पुढील तपाचरण, कैसे केले नियमांना धारण, ध्यानपूर्वक जाणूया पुढील अध्याय. सद्गुरूंना आवडे शिष्यांचे आचरण. शिष्यांचं जे आचरण आहे ते सद्गुरूंना आवडत असतं, हेच यातनं आपल्याला लक्षात घ्यायचं. सद्गुरूंनी दिलेली उपासना तुम्ही करता हे म्हणल्यावर सद्गुरू तुम्हाला पुढची उपासना देतील, पुढचं अनुष्ठान देतात. आणि हे करण्याकरता आता पुढची अनुष्ठानाची वेळ आली आहे. आता एवढे पुरश्चरण झालेत, संसार पूर्ण यथोचित चालू आहे, प्रत्यक्ष भगवती आई सगुण रूपात प्रगट झालेली आहे, ती सेवा घेतीये, आणखी काय राहिलंय असं आपल्याला वाटू शकतं. पण या ठिकाणी थांबायचं नाही हे सद्गुरूंनी सांगितलं. प्रपंच साधना अशा स्वरूपाचं वर्णन असलेला हा जो अध्याय, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं या चरित्राचा पुढचा भाग येतो. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री रेणुकाय नमः, श्री गुरुभ्यो नमः. स्मरण वंदन त्या भालचंद्रा, भगवती चरणी लागो तंद्रा, पूर्ण व्हावी चरित्रमुद्रा, ऐसी विनंती तयांचे पायी. संसारात यथोचित क्रम साधून, नियमाने करी शिष्य आचरण, ऐसे प्रपंच साधनेचे वर्णन गता अध्यायी आपण जाणले. येथ उभयतांना सद्गुरूंनी परीक्षिले, आचरणे बहु नियमा सांगितले, श्रद्धेने उत्तीर्ण सहजची झाले, उत्तीर्णासी पुढेही अनुष्ठान असे. जणू काही सद्गुरूंनी परीक्षा घेतली, आचरण सांगितलं, नियम सांगितले, कडकडीत आचरण त्यांनी पाळून दाखवलं, नियम त्यांनी सगळे साध्य केले आणि श्रद्धेनं ते उत्तीर्ण झाले. आणि उत्तीर्ण झाले म्हणून पुढं परत अनुष्ठान स्वामींनी ठेवलं. असं सातत्याने चालू होतं. हरिरमेशी जाहली सद्गुरू आज्ञा, सद्गुरूंनी जागवली त्यांची प्रज्ञा, आज्ञा पालनाची उभयतांची प्रतिज्ञा, पाशुपत व्रत विराग दीक्षा संपन्न जाहली. पाशुपत व्रत नावाचं एक व्रत सद्गुरूंनी सांगितलं. महाभारतात त्याचा उल्लेख आलेला आहे. शंकराची उपासना आहे. फार त्या खोलात आता आपण जाणार नाही, पण ते व्रत त्यांनी पूर्ण केलं. विराग दीक्षा ही देखील या ठिकाणी पूर्णत्वास नेली. विराग दीक्षेचं एक पद आहे, ते आपल्याला वाङ्मयाच्या निमित्ताने अभ्यास करताना आपण ते बघूयात. पण या अर्थाने फक्त समजून घेऊयात की अगदी देहाच्याही पलीकडे जाऊन व्यवहारातल्या लज्जारूपी, आपण लज्जारूपेण संस्थिता जे म्हणतो, त्या सुद्धा भगवतीच्या स्वरूपाचं प्राप्त करणं विराग दीक्षेमध्ये. वस्त्राचाही त्याग करून असलेली ती साधना असते आणि ती साधना सद्गुरूंनी करून घेतली आणि त्या साधनेच्याही पलीकडे जाण्याची आता स्थिती सद्गुरूंनी निर्माण. संसार सगळा मार्गाला लागला होता. संसारामध्ये सगळ्या गोष्टी यथोचित झाल्यात. आता परमोच्च स्थितीला घेऊन जायचंय. या देहाचं काम संपलेलं आहे व्यवहारातलं. आता कुठं पुढं जायचंय ते स्वामी सांगत होते. सद्गुरू सिद्धनाथ आज्ञा देती, स्वामी कृष्णानंद योजना करती. का बरं ही सगळी स्थिती झाली? स्थिती पाहता उभयतांची आता, देहाचे स्मरण नसे चित्ता, ओढ जाणण्या भगवती सत्ता, उभयतांशी मृत संस्कार दीक्षा सद्गुरू योजिती. मृत संस्काराची योजना सद्गुरूंनी या ठिकाणी आखली. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांना नाथ परंपरेमधल्या या परंपरेची स्थापना समाजामध्ये अत्यंत दृढपणे करायची होती. त्या पद्धतीने साधना अत्यंत उच्च स्तरावरची त्यांना अपेक्षित होती. अनुष्ठान एक एक संपत होते आणि सद्गुरू स्वामी कृष्णानंद यांच्या समोर त्यांना मृतदीक्षा संस्कार द्यावेत ही आज्ञा सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी केली. मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे इंद्रिय नाही, मी म्हणजे मी हा देह नाही, मी म्हणजे
परमात्म स्वरूप आत्मस्वरूप मी आहे. प्रत्यक्षात आपण आत्मबोध हाची ठसवावा आपण म्हणतो ना योगपीठासन स्तोत्रात, तो आत्मबोध ठसवण्यासाठी ही साधना स्वामींनी केली. आणि स्वामींचं जे वाङ्मय आहे ते म्हणजे त्यांचं चरित्रच आहे. आपण जर का परिपूर्ण योगपीठासन स्तोत्र सद्गुरु स्तोत्र वाचलं तर या सगळ्या चरित्राचा आपल्याला त्याच्यामध्ये अर्थ उमजतो. स्वामींनी जी जी साधना केली त्याचं सार म्हणून हे चरित्र स्वरूपामध्ये वाङ्मय स्वरूपामध्ये प्रासादिक वाङ्मय जे आलंय त्या वाङ्मयाचा अभ्यास जर का आपण केला तर नकळत आपल्याला त्या ठिकाणी स्वामींच्या साधनेचं फळ चाखायला मिळतं. म्हणजे आपण वाङ्मय वाचलं तर स्वामींची साधना एवढी कडकडीत तर आपल्याला तर काही शक्य नाही. मग आपल्याला त्याचं सोपं रूप प्राप्त व्हावं म्हणून जी रचना आहे ती ह्या खडतर तपश्चर्येची आपल्याला दिलेली स्वामींनी एक अमृतत्वाची भेट आहे. आपण त्या वाङ्मयाचा त्या अर्थाने लाभ घ्यायला पाहिजे की त्या अर्थाने स्वामींच्या वाङ्मयातनं काय खरंच समजून घ्यायचंय ते समजून घेण्यासाठी स्वामींनी नाईसाहेबांनी किती खडतर तपश्चर्या केली आहे ते आपल्या समोर या ठिकाणी चरित्रात पुढे येत आहे. सद्गुरु सिद्धनाथ आज्ञा देती स्वामी कृष्णानंद योजना करीती अनेक ब्रह्मवृंद मंत्र घोष वदती भगवती कृपे संस्कार आरंभला. आरंभी देहाचा त्याग करुनी राधे श्याम हस्ते तर्पण देऊनी काही काळ काष्ठवत असुनी पुन्हा देह प्राणमय होती पहा. विधीने देहाला एकदा टाकणे म्हणजे प्रारब्धाला प्रत्यक्ष जाळणे भगवत स्वरूपाला जाऊन मिळणे हीच स्थिती तयांनी मिळविली. देहामध्ये असताना देहात नसणं काही तास ही स्थिती सोनई क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष हा संस्कार पाहिलेले आजही काही मंडळी उपस्थित आहेत. काही जणांनी हा साक्षी असलेल्या या घटनेला आजही आपल्या संपर्कात आपल्या परंपरेमध्ये आहेत. अनेक डॉक्टर त्या ठिकाणी होते त्यांनी त्या देहाची नाडी पण तपासून पाहिलेली आहे. मृत अशी घोषणा करावी अशा पद्धतीचे ते देह त्या स्थितीमध्ये त्या संस्काराचा हा एक भाग आहे. मृत दीक्षा संस्कार संपन्न करताना या देहाचं और्ध्व देहिक म्हणजे मृत व्यक्ती झाली की त्याच्यानंतर जे आपण संस्कार करतो तर्पण विधी करतो देहाचं पिंडदान करण्यासाठी जे काही करतो ते श्यामबाळ म्हणजे परमपूज्य नाना महाराजांच्या हाताने त्या ठिकाणी करवून घेतले गेले. देह समोर आहेत त्या ठिकाणी तर्पण विधी झालाय. काय अवस्था असेल त्यांची, काय समजत होतं त्यांना, ते पाहत होते. ते संस्कार कळत न कळत त्या परंपरेवरती त्या पद्धतीने होत होते. परमपूज्य सद्गुरु नाना महाराज, परमपूज्य सद्गुरु अप्पा महाराज, परमपूज्य सौ अन्नपूर्णा माता त्या ठिकाणी होत्या. कृष्णानंद स्वामींनी त्यांना त्या ठिकाणी जवळ घेऊन सगळ्या गोष्टी बघायला लावल्या. स्वामींच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर ज्या वेळेला राधाई स्वामींच्या आजी जेव्हा त्यांचं पंचत्वात त्या विलीन झाल्या त्या वेळेला स्वामींमध्ये खूप उत्कट भाव निर्माण झाले. स्वामींना देहाबद्दलची आसक्तीच त्यावेळेस संपल्यासारखी वाटली आणि त्यामुळं ते जास्त आत्मपरीक्षण करायला लागले आणि जास्त आत्मचिंतन करून साधनेमध्ये स्वतःला रमवायला लागले. ही जशी घटना त्यावेळेला झाली त्याच पद्धतीनं ही घटना पुढच्या पिढीसमोर अप्रत्यक्षरित्या घडत होती. काही तास अशा पद्धतीनं देहामध्ये नसलेली स्थिती विधीने देहाला एकदा टाकणे म्हणजे प्रत्यक्ष प्रारब्ध जाळणे, प्रारब्ध जाळलेलं आहे आणि भगवत स्वरूपाला जाऊन मिळालेले आहेत हीच स्थिती त्यांना मिळाली. आणि जगदंब नाम घोषी जागृती येई उपस्थित भक्तगण स्तब्ध होई पाहून दर्शना करीती घाई कलियुगी प्रसंग वाटे अद्भुत. या आजच्या कलियुगामध्ये असा प्रसंग सगळ्यांना अद्भुत वाटू लागला की असं कसं घडू शकतं. मृतवत सगळी देहाची स्थिती आहे, काष्ठवत अशी देहाची स्थिती आहे आणि ते पुन्हा
जगदंबाचा जयघोष झाला, सद्गुरूंची कृपा झाली आणि पुन्हा देहामध्ये प्राण प्रवेशित झाले आणि जय जगदम जय जगदम जय जगदमच्या घोषामध्ये ते दोघेही जण उठून बसले. देह दिसण्या जरी तेच, कर्मबंधन तुटले साच, नामात भेद होईल खरेच, स्वामी कृष्णानंद सद्गुरू आज्ञा सांगती. कृष्णानंद स्वामींनी सद्गुरूंची आज्ञा सांगितली की तुम्हाला देह सगळ्यांना दिसायला तेच दिसत आहेत, पण त्यात देहामध्ये तो देह एकदा त्यागलेला आहे, त्याचा त्याग केलेला आहे, त्याचा तर्पणविधी झालेला आहे. आता हा देह नूतन धारण केलेला आहे. आता उरलो उपकारापुरता, आता संसाराच्या गोष्टी नाही, आता फक्त परमार्थ आणि परमार्थातही लोकांचा उपकार, लोकांकरता आपण आहोत, याच स्थितीत आपल्याला राहायचंय. हीच आज्ञा सद्गुरूंची होती. आणि मग या आज्ञेकरता नामकरण आता बदलायचंय, कारण आता नाथ परंपरेचे तुम्ही पूर्णत्वानी झालेले आहात, तुम्ही आता नाथ झालेले आहात. हरी जाहले आता हरिहरानंदनाथ, रमाती जाहली प्रेमानंदीनाथ, भक्तजनासी सकल करीती सनाथ, नाथ परंपरेचे कार्यासी सिद्ध जाणा. नाथ परंपरा जी आहे ती आपल्या समोर आज आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांचंच कार्य बीजरूपाने जे त्यांनी त्यावेळेला सुरू केलं ते आज वृक्षरूपाने कसं मोठं होतंय ते आपण या ठिकाणी अनुभवतोय. देहाचा पूर्ण विसर पडावा, नव्हे नव्हे देहातनं प्राण पूर्ण जावा, त्या देहाचे प्रारब्ध पूर्ण संपवावेत आणि पुन्हा देहामध्ये प्राण यावेत. आणि त्या देहाला आता जुन्या नावाची ओळख नाही, आता हरी नाही, रमा नाही, आता परमपूजनीय हरिहरानंदनाथ आणि परमपूजनीय माता प्रेमानंदीनाथ ते नाथ झालेले आहेत. नाथ परंपरा आहे, या पद्धतीचं कार्य तुम्हाला करायचंय, ही सद्गुरूंची आज्ञा त्या ठिकाणी झाली. आता चरित्र आपण कशा अर्थाने पाहतोय ते सांगितलं. स्वामी ज्या वेळेला सद्गुरू सिद्धनाथ महाराजांचं पहिलं दर्शन व्हायचं होतं त्याआधी नाशिकला सिंहस्थ कुंभमेळ्याला गेले होते. परमपूजनीय कृष्णानंद स्वामींसोबत, प्रकाशानंद स्वामी, कृष्णानंद स्वामी आणि स्वामी. आणि त्या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये कृष्णानंद स्वामींचं श्रेष्ठत्व स्वामींना अधिक प्रकर्षाने लक्षात आलं होतं. कारण प्रकाशानंद स्वामींना खूप मोठमोठे आखाड्यातले जे साधू संत असतात कुंभमेळ्यात येणारे ते ओळखत होते. ते त्यांच्याशी येऊन बोलत होते, त्यांना वंदन करत होते. आणि अशा स्तरावरचे संत असलेले प्रकाशानंद स्वामी हे कृष्णानंद स्वामींना मित्रासारखं वागवत होते, त्यांच्याशी तात्विक चर्चा करत होते, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्यांच्या चर्चा परस्परांशी सुरू होत्या. हे स्वामी त्यावेळेला पाहत होते. कृष्णानंद स्वामी हे सुद्धा त्या स्तरावरचे संतपदाचे व्यक्ती होते, हे स्वामींनी ओळखलेलं होतं. परमपूजनीय नाना महाराजांचा व्रतबंध संस्कार आणि परमपूजनीय कृष्णानंद स्वामींचा संन्यास दीक्षेचा संस्कार या मृत दीक्षा संस्काराच्या आधी संपन्न झालेला होता. कृष्णानंद स्वामींनी कुटीचक नावाचा संन्यास धारण केलेला होता. घराच्या बाहेरच कुटी बांधून ते राहायचे. त्या पद्धतीने त्या संन्यासाचे नियम, संन्यास आश्रमाचे ते सगळे पालन करत होते. त्या नियमात असताना त्यांनी सद्गुरू आज्ञा म्हणून परमपूजनीय स्वामी आणि परमपूजनीय आईसाहेब यांच्या संसारातून परमार्थाचा प्रवास संपन्न व्हावा, सद्गुरू आज्ञेप्रमाणे त्यांना सगळ्या साधना करता याव्यात म्हणून संन्यास अवस्थेत राहून सुद्धा त्यांना मदत करत होते, त्यांना मार्गदर्शन करत होते. आता त्यांची काय अवस्था झाली? मृतदीक्षा संस्कार संपन्न झाला. आता कृष्णानंद सरस्वती स्वामींची काय अवस्था झाली? सद्गुरू आज्ञा ही संपादून
कार्य जाहले आता संपन्न, आपले आता काय प्रयोजन, कृष्णानंद स्वामी घेती सद्गुरु आज्ञा. एकांतात स्वामींचे चालले चिंतन, ब्रह्मचे करी नित्य ध्यान, देहाचे नको वाटे बंधन, इहलोकातील कार्य जाहले म्हणते. ब्रह्मस्वरूपाचे करी चिंतन, देहाचे वाटे नको बंधन. स्वामी विवेकानंदांची एक कथा या ठिकाणी आठवते. स्वामीजींचं परदेशातलं सगळं कार्य करून, रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन स्थापन करून, स्वामी विवेकानंदांना जेव्हा समाधी घेण्याचा काळ जवळ आला, त्याच्या काही काळ आधी ते अमरनाथला दर्शनाला गेलेले होते. अमरनाथच्या दर्शनाच्या वेळेला त्यांच्या सोबत काही गुरुबंधू आणि गुरु भगिनी होते. आणि अनेक वर्ष स्वामीजींचे गुरु परमपूजनीय रामकृष्ण परमहंस यांनी स्वामीजींना पूर्वी दिलेला अनुभव समाधी स्थितीचा, आता तुला लवकर समाधीचा अनुभव येणार नाही कारण हे कार्य कोण करणार आहे म्हणून काढून घेतला होता. त्या स्थितीत त्यांचं कार्य आता पूर्ण झाल्याचं लक्षण या ठिकाणी स्वामीजींना जाणवत होतं. आणि अमरनाथला असताना त्यांना पुन्हा एकदा त्या समाधीचा अनुभव आला. बरेच तास ते ध्यानावस्थेत समाधी स्थितीत होते. त्यांचे गुरुबंधू आजूबाजूला होते, गुरु भगिनी होत्या. त्या सर्वांनी ध्यानातून समाधीतून बाहेर आल्यावर स्वामीजींच्या जवळ जाऊन बसले. आणि त्यानंतर स्वामीजींचं पहिलं वाक्य होतं, आता या देहाच्या समाप्तीचा काळ जवळ आलाय. तेव्हा त्यांचे गुरुबंधू गुरु भगिनी म्हणाले, अहो असं कसं तुम्ही म्हणता, अजून तर कार्य सुरुवात झाली, अजून किती मोठं कार्य बाकी आहे. तेव्हा स्वामीजी असं म्हणाले होते की मी आता या देहात मावत नाहीये, मी आतनं प्रसरण पावत चाललोय. मी आणि परमात्मा तत्व एक आहे ही भावना माझी दृढ होत चालली आहे. देहाचं बंधन नको वाटणं हे कशाला म्हणतात त्यासाठी मी हा दृष्टांत, हे उदाहरण सांगितलं. परमात्मा तत्व आणि मी एक आहे ही भावना दृढ झाली आहे. आणि तीच स्थिती या ठिकाणी परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामींची होतीये की मी आता या देहाचं बंधन नको वाटतंय असं समजल्यानंतर, असं त्यांच्या मनात आल्यानंतर ओंकार स्वरूपा विलीन होती. कृष्णानंद स्वामी स्वेच्छे देहात त्यागिती, गुरुकृपे जाहली परब्रह्म प्राप्ती, भाद्रपद वद्य एकादशी पर्व काळ साधिती पहा. सद्गुरु कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. आजही सोनईला जी समाधीची जागा आहे, आपण सर्वांनी ते दर्शन घेतलेलं असेल. 1966 साली भाद्रपद वद्य एकादशीच्या दिवशी सद्गुरु परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामींनी ओंकारामध्ये सांगून, स्वामी सद्गुरु हरिहरानंदनाथ महाराज त्यावेळेला काही कारणास्तव प्रवासाला निघणार होते. त्यांना कल्पना देऊन त्यांना बाहेर जाण्याचं थांबवायला लावलं. संध्याकाळचं भजन एकादशीचं पूर्ण झालं आणि भजन संपन्न झाल्यावर सगळ्यांदेखत पद्मासन घालून 3 वेळा ओंकार म्हणून ओम, ओंकारामध्ये स्वामी विलीन झाले. अशा पद्धतीची ही ओंकार स्वरूप स्थिती स्वामींनी साध्य केली. व्यवहारामध्ये आणि आध्यात्मिक अनुभवामध्ये अंतर आहे. त्या अर्थाने आपण जेव्हा पाहतो तेव्हा व्यवहारामध्ये असलेल्या आईसाहेबांना आपले सासरे, नात्याने जरी ते सासरे असले तरी पित्या समान त्यांचा आदर होता. त्यांच्याविषयी विशेष प्रेम होतं. प्रेमानंदी माऊलीसी स्वामींचा आदर, सेवेसे नित्य असती तत्पर, पित्यासम नित्य जाणवे आधार, प्रसंगाने मनासी अधीरता येई, दृष्टांती स्वामी सांगती एक भावे, आता सद्गुरु आज्ञेत राहावे, आम्हासी आता निर्गुणात पहावे, उभयतांसी आणिक बहुत कार्यासी. माऊली ऐकून अस्वस्थ जाहली, काही क्षणातच स्वस्थता आली, स्वामी चरणी लीन जाहली, उभयता स्वामी नित्य मार्ग दाविती.
कृष्णानंद स्वामींच्या जाण्यानं स्वामी आता नाहीत देहामध्ये म्हटल्यानंतर आपल्याला आता कोण मार्गदर्शन करणार, आपल्याला कोण प्रेम देणार, दादा म्हणून आपण कोणाला हाका मारणार, आपण कोणाशी चर्चा करणार, या भावनेनं आईसाहेबांना गलबलून आलं होतं. एकांतात स्वामींनीच त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं की आता निर्गुणात पहा, समाधीच्या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी येऊन वंदन करा, मी आहे, मी कुठेही गेलेलो नाहीये, देहानी नसलो तरी मी आहे. तुम्हाला दोघांना अजून खूप मोठं कार्य करायचंय असं सांगून तो दृष्टांत तिथे थांबला आणि त्या दृष्टांतातून आईसाहेबांना स्वस्थता प्राप्त झाली. स्वामी चरणावर समाधीवर त्यांनी नतमस्तक झाल्या, त्या लीन झाल्या आणि हळूहळू त्या पुन्हा संसारामध्ये व्यवहारामध्ये येऊ लागल्या. चरित्राच्या या टप्प्यावर आता आपण आहोत की ज्या ठिकाणी परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामींनी ओंकारात ते विलीन झालेत, समाधिस्थ झालेत. आता हरिहरानंदनाथ महाराज, परमपूजनीय प्रेमानंदीनाथ महाराज नाथ परंपरेनुसार पुढचं कार्य करायचंय. इथपर्यंत साधना झालेत, आणखीन कुठलं कार्य आहे ते आपल्याला उद्याच्या चरित्र भागात बघायचं. कुठलं कार्य आहे? गोदावरी परिक्रमा आहे, आईसाहेबांची अनुष्ठानाची सेवा आहे, लक्षचंडीचा यज्ञ सोहळा आहे. एवढा प्रचंड व्याप त्यांनी पुढे उभा केलाय. सगळीकडे नाथ परंपरेचं, आईसाहेबांचं, स्वामीजींचं नाव सगळीकडे पसरतंय. लोक दर्शनाला येत आहेत. स्वयंभू रेणुका माता प्रकट झाली आहे. जनमानसात हा विषय सगळीकडे पसरतोय. अरे स्वयंभू रेणुका माता प्रकट झाली आहे, मला अनुभव आलाय, तू जा. कोणीतरी येत आहे नवस करतंय, कोणीतरी येत आहे काहीतरी प्रश्न घेऊन येत आहे, कोणीतरी येत आहे प्रपंचातली समस्या घेऊन येत आहे. स्वामी त्यांना काहीतरी उपाय देत आहेत. आल्या गेलेल्याला अन्नाने तोषवण्याचं काम आईसाहेब करतायत. अशा पद्धतीनं ते सगळं त्या ठिकाणी नित्यक्रमानं जे चालू आहे ते आपण आपल्या डोळ्यापुढे साठवूयात, आपण आपल्या स्मरणात ठेवूयात. या चरित्राच्या निमित्ताने आईसाहेबांची जी मूर्ती आहे ती डोळ्यापुढे आपण कायम ठेवूयात. अशक्य अशा प्रकारच्या साधना त्यांनी केल्या आहेत. 3 अपत्यांना जन्म दिलाय, संसार सांभाळलाय. ते सांभाळताना मृतदीक्षा संस्कारासारखा अत्यंत कठीण असा साधनेचा टप्पा त्यांनी साध्य केलाय. आणि अशा स्थितीमध्ये असलेल्या आईसाहेबांना आपण कसं बघितलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने त्यांचं चिंतन केलं पाहिजे, हे देखील आपल्याला या पुढच्या 1-2 दिवसामध्ये आईसाहेबांच्या वाङ्मयाच्या आधाराने बघायला मिळणार आहे. स्वतः कुठल्याही प्रकारे लौकिक अर्थानं शिक्षण न घेतलेल्या आईसाहेब इतक्या उच्च दर्जाची अभंगांची पदांची रचना करतात. म्हणजे काय, त्यांनी आपल्यासारखं सामान्यांसारखं कवित्व दाखवलेलं नाहीये. ती प्रासादिक अशा स्वरूपाची वाङ्मयाची रचना आहे. ती सुद्धा आपल्याला चरित्र चिंतनाच्या निमित्ताने बघायची आहे. इंदिरा माहेरचं नाव, रमा सासरी आल्यानंतरचं नाव, रमाई सौ रमाई, तिथून प्रेमानंदीनाथ महाराज, ही सगळी लीला सद्गुरूंनी जी घडवून आणलेली आहे ती आपण चिंतनात आणतोय. उरलेल्या 4 दिवस आपल्याकडे अजून आहेत चरित्र चिंतनाचे 27 तारखेपर्यंत. दर दिवशी याचा थोडा भाग आपल्याला बघायचा आहे. आजची सेवा या ठिकाणी आपण परमपूजनीय आईसाहेब, परमपूजनीय स्वामी यांच्या चरणी अर्पण करूयात आणि उद्या पुढचा भाग आपण चिंतनाला घेऊयात. काय मागो आता तुझं अंबाबाई, मागणे लई नाही तुझं आता. संत सेवा घडो, मुखी नाम जडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई. रेणुका माता की जय. सद्गुरु राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. माता प्रेमानंदीनाथ महाराज की जय. सद्गुरु नाना महाराज की जय. सद्गुरु अप्पा महाराज की जय.
गिरिजा माता की जय, अंबरीश महाराज की जय, अनिरुद्ध महाराज की जय. जय जगदंब. जय जगदंब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय असं हे चरित्र कथन या ठिकाणी वैद्य डॉक्टर अनिकेत कोटणकर नगरचे जे आहे, 4 पिढ्यांचा या गुरुकुलाशी त्यांचा संपर्क आहे, साधना आहे, उपासना आहे. उपासनेपोटी वेळ घालवावे. सर्व पुढचे श्लोक तुम्हाला माहीत आहे, जास्त वेळ मी त्यामध्ये तुमचा घेणार नाही. पण श्रद्धा काय असते, भक्ती काय असते, महात्म्य काय असतं, चरित्र आख्यान काय असतं आणि चरित्र कथन काय असतं, हे आपण अनिकेत महाराजांकडून शिकलेलो आहोत. आणि व्यवसायाने जरी प्रोफेशन त्यांचं डॉक्टर असेल तरी पण अध्यात्मामध्ये एवढी गोडी आणि ओढ किती असते हे त्यांच्या प्रत्यक्ष वाचनातून आज इथे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणूनच आईसाहेबांनी प्रत्यक्ष शिक्षण जरी घेतलेलं नव्हतं तरी देखील त्यांच्याकडे असलेली उपासनेची, सरस्वतीची जी त्यांची साधना होती त्यातून त्यांनी अनेक भजन, अभंग हे लिहिलेले होते, जे आज आपणही वाचतो, म्हणतो, बोलूया. ते त्यांच्या मुखोद्गत होत्या. आणि हे सगळं साधनेतनं घडतं, श्रद्धेतनं घडतं, उपासनेतनं घडतं. आणि म्हणूनच आज हा जो उत्सव आहे, हा संपूर्ण उत्सव परमपूज्य ब्रह्मभूत माता सौ प्रेमानंदीनाथ महाराज यांचाच हा स्मरणोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि म्हणून जोरदार टाळ्या त्या माय माऊलीसाठी झाल्या पाहिजे, जिच्या आशीर्वादानं आज आपण इथे बसलेलो आहोत, घडलेलो आहोत आणि घडत आहोत. तिच्या छत्रछायेखाली आपला हा प्रपंच सुरू आहे. श्रोतेहो, आपण बराच वेळ या ठिकाणी बसलेलो होतो. आज संध्याकाळी 8 वाजता म्हणजे 7:30 पावणे 8च्या दरम्यान आपण इथे सगळेजण परत जमणार आहोत. राष्ट्रसंत चारुदत्त बुवा अफळे पुणे यांचं कीर्तन सुंदर असं इथे 7 वाजता, माफ करा, 7 वाजता ही वेळ आयोजित करण्यात आलेली आहे. सगळेजण इथे आपण परत तेव्हाही जमणार आहोत. तत्पूर्वी मला वाटतं अरगडे महाराज इथे आलेले आहेत, कृष्णाजी अरगडे. त्यांचा नित्याचा हरिपाठ जो आहे त्याचाही आनंद आपण इथे घेणार आहोत. सुंदर अशी त्यांच्यासोबत तुम्ही पावली पण करता आणि हरिपाठात सगळ्या महिला पण, आपल्या भगिनी पण सहभागी होतात. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि आपण चहा पाणी जे काय घ्यायचं असेल ते घ्या आणि लवकरात लवकर इथे येऊन बसा, कारण महाराजांचा मला वाटतं संच इथे आलेला आहे आणि आपण हरिपाठाला सुरुवात करणार आहोत. जाता जाता एकदा जोरदार जयघोष करूया, जय जगदंबा. धन्यवाद.